हिंदू संस्कृतीप्रमाणे आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. आज गुढीपाडवा आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांना वारणकर व्लॉग्सतर्फे नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आता मी राहतो डोंबिवलीमध्ये, त्यामुळे सालाबादप्रमाणे जर गुढीपाडवा असेल आणि शोभायात्रेचा व्लॉग चॅनलवर आला नाही तरच नवल. त्यामुळे मी असा छान बघा ड्रेस्टअप होऊन निघालेलो आहे. आणि हा तो ब्रिज जो डोंबिवली ईस्ट आणि वेस्टला जोडतो. ही सगळी मंडळी इथे तुम्हाला ही सेम टू यू, सेम टू यू. आणि हाच तो आमचा डोंबिवली ईस्ट आणि वेस्टला जोडणारा जो ब्रिज आहे. दोन साईडला ब्रिज असतात, तिकडचा एक आणि हा एक आहे. सो इथे मागे बघू शकता तुम्ही रेल्वेच्या लाईन्स आहेत. सो हे आहे ते गणपती मंदिर आणि हे आपलं ते गणेश मंदिर. पोलीस काका बंदोबस्तासाठी तैनात आहेत, सगळे पोलीस मंडळी. आणि अशा प्रकारे आता ही जी रांगोळी आहे ती आपण जरा थोडी बघूया. ते कार्यक्रम सुरू झालेला. आता स्टेज वगैरे सगळं व्यवस्थित बांधलेलं आहे. ओके, तर मंडळी तुम्ही बघू शकता गणेश मंदिर प्रतिष्ठानच्या माध्यमातून इथे आयोजित केलेली आहे गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देणारं एक शोभायात्रेचा एक दिमागदार असा कार्यक्रम. थँक्यू. तर खरंच मी लवकर आलो असं म्हणायला काही हरकत नाही की तुम्ही आता जे बघू शकता हे जे हा जो रस्ता जो आहे तो इतका रिकामा तुम्हाला आता दिसतो आहे. आता थोड्याच वेळात तो हा जो रस्ता आहे तो संपूर्ण ढोल पथकांनी किंवा इतर जे लेझिम पथक आहेत किंवा इतर शोभायात्रेच्या वेगवेगळ्या रथांनी हा सगळा संपूर्ण रस्ता जो आहे तो पूर्णपणे असा भरून जातो. तर ॲक्च्युली खऱ्या अर्थाने आज मी लवकर आलो आणि लवकर येण्याचा फायदा आहे की हा संपूर्ण सगळं मॅपिंग करता येतं, बघता येतं कुठे जागा आहे, कुठून छान शॉट्स मिळतील आपल्याला. मी बेसिकली मगाशी तिथे उभा होतो तर लोकांना असं वाटलं की मीच ऑर्गनायझर आहे की काय. त्यामुळे सगळेजण मला विचारत होते कधी कार्यक्रम सुरू होणार आहे, कधी कार्यक्रम सुरू होणार आहे. तर पूर्ण संबंध डोंबिवली भरातून वेगवेगळ्या, म्हणजे आता मी ईस्टला आहे आणि वेस्टवरून ईस्टवरून सगळीकडून शोभायात्रा ज्या आहेत त्या आता निघतील. ओके, तर फायनली आता 8 वाजले आहेत मित्रांनो आणि आता थोडीशी आणखी लगबग वाढलेली आहेत. लोक यायला सुरुवात झालेली आहेत आणि कार्यक्रम अजून काही सुरुवात होत नाही, सगळी सेटअप चाललेला आहे त्यांचा. पण ओव्हरऑल आता सुरुवात थोडी दिसते, बरीचशी लोक आता येत आहेत. नमस्कार, मी आहे श्रेयस कुलकर्णी. पहिली वर्ष सगळ्यांना तर गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आमचं पथक आहे शिवगौरव ढोलताशा पथक. डोंबिवलीतलं एक नामांकित पथक आहे हे. आम्ही आज इथे शोभायात्रेसाठी आपल्या गुढीपाडव्यासाठी इथे आम्ही आज सज्ज आहोत, तयार आहोत एक मस्त परफॉर्मन्स द्यायला. आणि आमचा एक पूर्ण सेटअप आहे. आज 40 ढोल लागणार आहे, तिथे 9 ताशे लागणार आहे, 40 ढोल लागणार आहे तिथे. आणि थेट इथे याच जागेवरती बरोबर 8:30 वाजता पूर्ण 40 ढोलांचा सेटअप लागणार आहे. 5 ध्वज लागतील, 9 ताशे लागतील आणि खूप मस्त इकडे आज आमचा एक परफॉर्मन्स होणार आहे शिवगौरव ढोलताशा पथकाचा. बरं, मला सांग साधारण किती दिवस तयारी केली आहे तुम्ही ढोलताशा पथकासाठी? आम्ही गुढीपाडव्यासाठी मागच्या 3 महिन्यापासून दर रविवार आणि शनिवारी आम्ही रोज संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत 4 तास कंटिन्युअस आम्ही प्रॅक्टिस केली. सगळ्यांनी मेहनत घेतली आहे. आणि मला एक सांग यार की आता तुम्ही तर तुमचा तर हा पूर्ण ताफा आहेच नाही असं नाही, पण हे तुम्हाला इन्स्पायर होऊन डोंबिवलीकरांच्या इतर मुलांना जर काही इन्स्पायर व्हावं असं वाटलं आणि त्यांना जर याच्यात सामील व्हायचं असेल तर असं काही स्कोप असतो? हो, नक्की असतो. दरवर्षी आमच्याकडे नोंदणी उघडल्या जातात. आम्ही दरवर्षी नोंदण्या घेतो नवीन लोकांसाठी, नवीन पोरांसाठी. इनफॅक्ट आत्ता ही आमची नवीन बॅचच आलेली आहे जेवढं तुम्ही बघत आहात. याच्यात आमच्याकडे छोटी पोरं, म्हणजे आमच्याकडे सर्वात छोटा जो पोरगा आहे तो हार्डली मला 3 ते 4 वर्षाचा असेल. आलाय का? आलाय तो, तिकडे गेलाय वाटतं. आम्ही बघतो एवढूसा छोटूसा पोरगा आहे तो. काय वाजवणार आहे? तो ताशा वाजवतो, ताशावरती आहे तो. आणि त्याच्या
पण एवढंसं बोलूया पण आम्ही सगळ्यांचे ॲडमिशन घेतो. क्या बात आहे. आमच्या तुम्ही कसं म्हणजे लोकांना कसं करणार, कुठे ओपन होतात या नोंदणी, कसं या करणार? ॲडमिशन तुम्हाला इंस्टाग्रामवरती शिवगौरव ढोलताशा पथक हे तुम्ही जर मित्रांनो, हे बघा मी इथे जे हँडल देतो हँडल आहे त्याच्यावरती तुम्ही जाऊन फॉलो करू शकता. त्याच्यावरती तुम्हाला कंटिन्युअस अपडेट्स भेटतील Okay. आणि त्याच्यावरती तुम्ही जाऊन आम्हाला फॉलो करून तुम्ही आम्हाला मेसेज करू शकतात. आणि आपली प्रॅक्टिस आणि सगळं काय सेटअप असतो तो असतो KDMCच्या ग्राउंडला. ऑलराईट. सो मंडळी, साई समोसा या शॉपवरती आता छान गरमागरम चहा आणि वडापाव घेतल्यानंतर आता परत चाललो आहे मी आपल्या मेन शोभायात्रेच्या आपल्या फडके रोडच्या साईटवर. आणि तिथे आता आपण जाऊन थेट आपला जो कार्यक्रम जो आहे त्याचं प्रक्षेपण करणार आहोत, चित्रीकरण करणार आहोत. सॉरी, आधी चित्रीकरण करणार आहोत आणि मग प्रक्षेपण करणार आहोत. तर आय होप आतापर्यंत सगळं सुरू झालं असेल. खरं तर मला नीरवला पण घेऊन यायचं होतं आणि ही सगळी रौनक आहे ती थोडी दाखवायची होती, कारण ढोल पथक वगैरे हे सगळं त्याला खूप आवडतं, त्याला ऐकायला खूप आवडतं प्रचंड. पण कॅमेरा सांभाळणे प्लस नीरवला सांभाळणे हे काय मला जमण्यासारखं नव्हतं, म्हणून मी म्हटलं की त्याला पुढच्या वर्षी नेऊ. सो येस, आता बघूयात. उत्सुकता अगदी शिगेला पोचली आहे आणि मला कानावरती काही आवाज ऐकायला येत आहेत लेझिमचं वगैरे. बघूया तिकडे जाऊन खरंच सुरू झालं आहे की नाही सुरू झालं आहे. ओके, आता इथे रांगोळी काढण्याची तयारी चालू आहे मित्रांनो. बघू शकता आता ही बघा मंडळी, लुक ॲट दिस, अशा प्रकारे. आणि ही जेव्हा रांगोळी पूर्ण होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे एकंदरीत ही रांगोळी बनते. हा पण एक टीमवर्क आहे, फक्त एका व्यक्तीचं काम नाही आहे. कोणी डिरेक्शन देतं आहे तर कोणी सांगतं आहे की कसे कोणते रंग भरले पाहिजे किंवा काय. अहो, आत्ता तर कुठे सुरुवात झाली रांगोळी काढायला. फायनल रिझल्ट पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहाच. आयुक्त साहेब आणि इतर गावातली मान्यवर मंडळी यांच्या हस्ते पालखीचं पूजन करून ही पालखी डोंबिवली पश्चिमेकडे रवाना झाली. डोंबिवलीतलं जे श्रद्धास्थान आहे गणपती मंदिर, तर ते त्या गणपती मंदिराला 8 मे या दिवशी 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे हा लेटेस्ट अपडेट अशी आहे की ही जी पालखी आहे जिचं पूजन गणपती मंदिरात झालं, ती जी पालखी आहे ती वेस्टला, डोंबिवली वेस्टला रवाना झालेली. आणि आता तिकडनं संपूर्ण डोंबिवली वेस्टचा तिची जी काही आयटिनरी आहे, तिचा जो काही प्रवास आहे तो पूर्ण करत आता फायनली डोंबिवली ईस्टला जो आई बंगला आहे, म्हणजे शिवमंदिर रोडला जो आई बंगला आहे तिथपर्यंत पोहोचली आहे. आणि आता थोड्याच वेळात ती पालखी इकडे येईल आणि ओव्हरऑल पूर्ण शोभायात्रेला त्या पालखीच्या पाठोपाठ इथे प्रारंभ होईल. डोंबिवलीकरांनी उत्साह दाखवायचा आहे. जो उत्साह, जी ऊर्जा तरुणाईची शान आहे, डोंबिवलीकरांची शान आहे. आणि दर गुढीपाडव्याला आणि दिवाळीला जी फडके रोडवर अवतरते ती ऊर्जा, तो उत्साह आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरून उसंडून वाहतोय. स्वागत यात्रेचं हे 25वं वर्ष आहे आणि गेली 25 वर्ष हा उत्साह डोंबिवलीकरांच्या तरुणाईमध्ये असाच टिकून आहे. आणि केवळ 25 हा आकडा आहे, 25, 50, 75, 100 असे अनेक आकडे आपल्याला पार करायचे. आणि हे वर्ष खऱ्या अर्थाने सुवर्णकांचन वर्ष आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण स्वागत यात्रेचं 25वं वर्ष आणि गणेश मंदिर संस्थानाला 8 मे रोजी आपण 100व्या वर्षात पदार्पण करतोय. त्यामुळे खऱ्या अर्थाने एक मणिकांचन योग आहे, एक अमृत महोत्सवी योग आहे असं म्हणायला हरकत नाही. हे वर्ष त्यामुळेच विशेष आहे. आणि ह्या वर्षी 25व्या वर्षाच्या निमित्ताने अनेक वेगवेगळे उपक्रम या स्वागत यात्रेच्या पूर्वसंध्येसाठी किंवा गेले आठवडाभर आपण राबवत होतो. मग त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी भजन स्पर्धा असतील, महिलांसाठी केलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या अंताक्षरी स्पर्धा असतील, बाईक रॅली असेल. आपण अनेकांनी या फडके रोडवरच हॅपी स्ट्रीट या आधी अनुभवलं आहे, पण ह्याच हॅपी स्ट्रीटला आपल्या संस्कृतीचं, परंपरेचा एक टच देऊन सांस्कृतिक पद या निमित्ताने गेल्या रविवारी इथे सादर करण्यात आला होता. पुढच्या पिढीपर्यंत आपली परंपरा,
आपल्या संस्कृतीचा वारसा टिकावा, त्यांच्यापर्यंत तो पोचावा, यासाठी या सांस्कृतिक पथावरती अनेक सादरीकरणं करण्यात आली. सेल्फी पॉईंट्सवरती जातं, पाटा वरवंटा, उखळ मुसळ अशा जुन्या काळातल्या अनेक पारंपरिक गोष्टी त्यांच्यापर्यंत त्याची माहिती पोचावी ह्या करता त्या ठेवण्यात आल्या होत्या. वारली प्रिंटिंगसारखा स्टॉल असेल किंवा अशा अनेक आपल्या संस्कृतीचा भाग असलेल्या गोष्टी या सांस्कृतिक पथावरती आपल्याला बघायला मिळाल्या. पंचमहाभूतांची एक दिंडी ह्या निमित्ताने या फडके पथावरती अवतरलेली होती. त्याचसोबत पाककला स्पर्धा असतील, श्रीसुक्ताचं अथर्वशीर्षाचं पठण असेल, अशा अनेक उपक्रमांमधून सगळ्या डोंबिवलीकरांनी उत्साहाने सहभाग घेतला. काल संभाजी महाराज बलिदान दिनाच्या निमित्ताने श्रीयुत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठांसारखे ज्येष्ठ व्याख्याते डोंबिवलीकरांमध्ये आले. त्याही कार्यक्रमाला तुम्ही आवर्जून प्रतिसाद दिला. त्याचसोबत जय श्रीराम हा कार्यक्रम काल पाटकर शाळेच्या प्रांगणामध्ये पार पडला आणि तिथे सुद्धा फटाक्यांच्या आतषबाजीसह तो कार्यक्रम संपन्न झाला. तोपर्यंत अनेक डोंबिवलीकर तिथे उपस्थित होते आणि त्यांनी ह्या सगळ्या कार्यक्रमांना भरभरून दाद दिली. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद, तुमची ऊर्जा, तुमचा उत्साह हीच खऱ्या अर्थाने डोंबिवलीकरांची ओळख आहे. आणि काहीच मिनिटामध्ये आपण आपल्या या सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. तर ऐकत ना मंडळी, तर अशा प्रकारे आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री महोदय डोंबिवलीमध्ये आता येतील आणि या शोभायात्रेचा ते भाग होणार आहेत, विच इज रिअली व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. आणि लगेचच आता शोभायात्रेला सुरुवात करणार आहोत. आता मी जास्त वेळ न घालवता तुम्हाला थेट नेतो या डोंबिवलीतल्या 25 वर्षाच्या परंपरा असलेल्या या शोभायात्रेमध्ये. वसन्तस्यागमे चैत्रे वृक्षाणां नवपल्लवा. वसन्तस्यागमे चैत्रे वृक्षाणां नवपल्लवा. तथैव नववर्षेऽस्मिन् नूतनयश आप्नुहि. नूतनयश आप्नुहि. मित्रहो, तुम्हा सर्वांना वारणकर व्लॉग्सतर्फे गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, तुम्हाला ही जी भव्य दिव्य रांगोळी दिसतीये ती इतकी सहजासहजी रांगोळी काढलेली नाही आहे. मगाचपासून जर तुम्ही बघितलं तर बऱ्याचशा लोकांचे हात ही रांगोळी रेखाटण्यासाठी लागलेले आहेत. आणि ही जी मुलं आहेत जी रांगोळी काढतात त्यापैकी जरा कोणाशी तरी आपण बोलूयात. ही जी रांगोळी तुमच्या समोर काढलेली आहे, संस्कार भारती संस्था आहे. गेले 30 वर्ष आपण या रांगोळ्या काढतो आहोत. 25 ते 30 लोक आपल्याकडे रांगोळ्या काढतात. रंगरांगोळी म्हणाल तर 30-40 किलो रंगरांगोळी असा आपण काढतो. नववर्ष स्वागत यात्रा, महारांगोळी असे 2-3 ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी करतो. हे सगळे कार्यकर्ते रात्रभर सगळी कामं करत असतात. नमस्कार, माझं नाव उमेश शशिकांत पांचाळ. मी संस्कार भारतीचा कार्यकर्ता आहे. गेली 17 ते 18 वर्ष संस्कार भारतीमध्ये कार्यरत आहे. आपल्या संस्कार भारतीचे आत्ता 25 कार्यकर्ते साधारण काम करत आहेत रांगोळीमध्ये. आपण 2 दिवसापूर्वीच महारांगोळी पण केलेली आणि वेगवेगळ्या ठिकाणी आता काही मंदिराच्या समोरच्या रांगोळ्या अशा बऱ्याच छान छान रांगोळ्या झालेल्या आहेत. सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
मंडळी, संस्कार भारतीच्या सदस्यांनी एकत्रित मिळून काढलेल्या भव्य दिव्य अशा रांगोळीचा फायनल आउटलुक काहीसा असा होता. म्हणजे अगदी उत्कृष्ट, अप्रतिम, भव्य आणि काय बोलू यार, माझ्याकडे विशेषणं नाही आहेत अक्षरशः. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा, व्हिडिओ शेअर सुद्धा करा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलवर फर्स्ट टाइम आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या आठवड्यात आणखी एका नवीन भन्नाट व्हिडिओसह. बाय फॉर नाउ.